त्यांनी आबासाहेब महाडिकांना वेठीस धरलं आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला घराबाहेर काढलं। आबासाहेब महाडिकांसारखे एवढे मोठे प्रतिष्ठित वडीलधारे माणूस ज्यांनी लहानपणापासून आपल्याला वाढवलं, सांभाळलं, हे सुद्धा ते विसरून गेले। यांच्यामुळे इंद्रजित महाडिक आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या घरासमोरच्या झोपडीत राहावं लागतंय। इंद्रजित महाडिक यांच्या पूर्ण कुटुंबाला त्यांनी स्वतःच्याच घरामधून बेदखल केलं। इंद्रजित महाडिक आणि त्यांच्या कुटुंबाला हे अजिबात मान्य नाही। जज साहेब, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। जज साहेब, माझ्या आशिलावरचे सगळे आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी मला ॲडव्होकेट राणीला विटनेस बॉक्समध्ये बोलण्याची परवानगी मिळावी। परवानगी आहे। थँक्यू। मला एक सांगा, तुम्हाला विक्रांत महाडिकचा राग येतो का? हा काय प्रश्न आहे? हो की नाही ह्या दोन शब्दातच मला उत्तर अपेक्षित आहे। हो किंवा नाही। येतो। तुमचं बालपण हे गरीब वस्तीत गेलं, त्याचा ह्या केसशी काय संबंध? हो की नाही? हो। आता मला सांगा, इंद्रजित महाडिक हे तुमचे पती आहेत ना? हो की नाही? हो। इंद्रजित महाडिकांकडे सध्या कुठलीही प्रॉपर्टी नाहीये, हे बघून तुम्हाला जरा वाईट वाटतं ना? हो। त्यांना तुम्हाला श्रीमंत झालेलं, त्यांच्याकडे खूप प्रॉपर्टी असलेलं बघून आनंद वाटेल ना? हो, पण त्याचा उत्तर मिळालंय जज साहेब। केस एकदम क्लिअर आहे। राणी महाडिक या अत्यंत गरीब कुटुंबातून आल्या आहेत। त्यांनी फक्त पैशांसाठी इंद्रजित महाडिकांशी लग्न केलं। हो, पण लग्न झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की इंद्रजित महाडिकांकडे कुठलीही प्रॉपर्टी नाहीये। मग आता प्रॉपर्टी कशी मिळवायची या विचारामध्ये असताना त्यांच्या लक्षात आलं की माझ्या आशिलाकडे म्हणजे विक्रांत महाडिकांकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, त्यातलं किमान एक घर जरी मिळालं ना तरी बरं होईल। तर पुढे काय करायचं असा विचार सुरू असताना त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी महाडिक कुटुंबियांना हाताशी धरून विक्रांत महाडिकांच्या विरुद्ध खोटी केस दाखल केली। हे खोटं आहे जज साहेब, हे खोटं आहे। आमच्याकडे पुरावा आहे। मालती मॅडम यांनी स्वतः त्या घरात जाऊन तो पुरावा आणलाय। म्हणजे जरा नीट असं सविस्तर सांगाल का? आम्हीच मालती मॅडम यांना त्या घरात पाठवलं, आमच्यात भांडण झालंय असं भासवलं आणि मग मालती मॅडम त्यांच्याबरोबर राहायला गेल्या आणि त्यांनी ते पुरावे इथे आणले। हो, अच्छा, म्हणजे याचा अर्थ असा होतो की मालती महाडिक यांनी माझ्या आशिलाच्या म्हणजे विक्रांत महाडिकांच्या घरात घुसून त्या पेपर्सची चोरी केली। पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड। अहो जज साहेब, हे काहीही बोलतायत, असं काहीही झालं नाहीये। तुम्ही स्वतः सांगितलं की तुम्ही प्लॅन करून मालती महाडिकांना त्यांच्या घरात पाठवलं, इंटेन्शनली चोरी करायला लावली।
एक्झॅक्टली जज साहेब, हे कबूल केलंय कोर्टासमोर. विक्रांत महाडिकांच्या घरात चोरी केली आहे. काय करत होती हे सगळं सांगायची? मस्ती, तुम्ही जास्त रिॲक्ट करू नका. थांबा, रिॲक्ट करू नका शांत म्हणजे. व्हा, शांत व्हा. नाही मी जज साहेब मला असं म्हणायचं होतं की 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 विक्रांत महाडिकांनी म्हणजे ॲडव्होकेट राणे, मला असं वाटतं की तुम्हाला उत्तर देता येत नाही. ओके, मी तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न करतो. मला एक सांगा, विक्रांत महाडिकांच्या घरातून पेपर्स घेताना तुम्ही त्यांची परमिशन घेतली होती का? नाही, पण आम्ही असं काही हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं होतं. माय लॉर्ड, यांनी कुठलीही परमिशन न घेता ते पेपर्स घेतले, याचा अर्थ ती चोरीच झाली आहे. जज हे काय बोलताय? विक्रांत महाडिक यांची जर परवानगी घेतली असती तर त्यांनी ते डॉक्युमेंट्स आम्हाला कधी दिलेच नसते. अहो, त्यांनीच आमच्याकडून ते डॉक्युमेंट्स फसवून घेतलेत. ते आम्हाला ते डॉक्युमेंट्स परत का देतील? जज साहेब, या सगळ्यात मालती महाडिक यांची काहीही चूक नाहीये आणि आमचा उद्देश चोरी करणं असा नव्हता, तर ते डॉक्युमेंट्स परत मिळवणं हा होता. हे बघा, तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा. ॲडव्होकेट राणे, अहो, भावनिक बोलायला हे तुमचं घर नाहीये. हे बघा, मी फक्त माझी बाजू मांडते. मालती महाडिक जेव्हा तिथे गेला तेव्हा त्यांचा चोरी करणं हा उद्देश नव्हता. आम्ही फक्त ते डॉक्युमेंट्स परत आणण्यासाठी हे सगळं केलं. मला वाटतं तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा. हे बघा, ते अजून प्रूव्ह झालेलं नाहीये. तुम्ही असं कसं म्हणू शकता की विक्रांत महाडिकांनी इंद्रजित महाडिकांना फसवलंय? हे बघा, तुमच्याकडे कुठलाही पुरावा नाहीये. हे बघा, आमच्याकडे असा पुरावा नाहीये, पण हे असंच घडलंय. मिसेस महाडिक, अहो, हे कोर्ट आहे, इथे असं वेग बोलून चालत नाही. पण ते घर आबासाहेब महाडिकांच्या नावावरती होतं हे सांगणारे बरेच माणसं आम्ही उभं करू शकतो. हे बघा ॲडव्होकेट राणे, घर हे कोणाचं आहे हे प्रूव्ह करण्यासाठी पेपर्स हा सबळ पुरावा असतो.